तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर थंबनेलवरती बघून तुम्हाला समजलंच असेल कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ केला आहे. तर आज आपण क्रिकेट टुर्नामेंट म्हणजेच जी प्रीमियर लीग असते गावाची, त्याचा बॅनर कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकवलेलं आहे. आपण स्टेप बाय स्टेप सर्व लेयर एक्सप्लेन केलेले आहेत आणि तशाच प्रकारे कोणता ऑप्शन कशासाठी वापरतात आणि जे की त्यामध्ये आपण जे बॉक्समध्ये फोटो वगैरे टाकलेले आहेत ते प्रॉपर आपण एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. त्यामुळे बेसिक टू ॲडव्हान्सच टोटल आहे असं समजा, फक्त आपण डायरेक्ट ॲड करून नाही सांगितले. जे की ॲड आहे तेच समजावून सांगितलेलं आहे, कशाप्रकारे केलेलं आहे ते. बाकी त्याचं सर्व मटेरियल आहे ना, डिझाईनचं सर्व आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्हाला भेटून जाईल. आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड सेट केलेला आहे आपण, तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यामुळे तुम्हाला सर्व काही समजणार आहे आणि सर्व मटेरियल पण मिळणार आहे. बाकी आपल्या टेलिग्रामला जॉईन करा, तिथं आपण सर्व प्रकारचं मटेरियल देत असतो. आणि आपल्या इंस्टाग्रामला पण नक्की फॉलो करा, तिथं आपण शॉर्टमध्ये ट्युटोरियल सांगत असतो. जर तुम्ही या ट्युटोरियलला भरभरून प्रेम दिला तर अजून अशाच प्रकारचं आपण 1 ते 2 ट्युटोरियल बेसिक टू ॲडव्हान्स टाकू, जे की जे की त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. कारण आपण सर्व प्रकारे जे की ज्या गोष्टी ॲड केल्या ते सर्व काही आपण सांगणार आहे. बेसिक टू ॲडव्हान्स ट्युटोरियल बनवणार आहे. थोडंसं लाँग होईल, पण नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल. ठीक आहे, तर चला आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. पहिल्यांदा आपला फोटोशॉप ओपन करू. तर हे बघा, अशा प्रकारची आपण डिझाईन केलेली आहे, एकदम कडक डिझाईन झालेली आहे. तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण तुम्हाला अशा प्रकारची डिझाईन शिकायला मिळणार आहे. कशी बनवली ते आपण सांगणार आहे प्रॉपर. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे, तर पहिल्यांदा आपण एक बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. बघा, अशा प्रकारचे रेडिश बॅकग्राऊंड आहे, एकदम मिक्सिंग बॅकग्राऊंड आहे. हे तुम्हाला आहे ना आपल्या Pinterestवरती मिळून जाईल. फक्त टाकायचं आहे पिंक रेड वगैरे, पिंक रेड बॅकग्राऊंड वगैरे टाकलं ना, तर मग भरपूर अशा प्रकारचे बॅकग्राऊंड येतील. मग थोडक्यात तुम्ही ॲडजस्ट करू शकता, म्हणजे बनवू शकता अशा प्रकारचे बॅकग्राऊंड. हा बॅकग्राऊंड डायरेक्ट आपल्या मटेरियलमध्ये देऊन टाकेल, त्यामुळे काळजी करू नका. त्यानंतर आपण एक वायब्रन्स ॲड केलेलं आहे, ज्याने याचा कलर वाढलेला आहे. बघा, अशा प्रकारे +26 वायब्रन्स सॅच्युरेशन 6 ठेवलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर आपण एक नॉईज मारलेला आहे याला, म्हणजे याच्यामध्ये आहे ना आपल्याला जे की असं डॉटेड डॉटेड दिसतं ना, जे की इथं बघा डिझॉल्व केलं ना, डिझॉल्व केल्यानंतर येतं, त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथं एडिटमध्ये जायचं आहे, फिलवरती जायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे 50% ग्रे फिलअपमध्ये ओके करून टाकायचं आहे. त्यानंतर एक अशा प्रकारचं येईल, अशा प्रकारचं ग्रे कलरचा एक पॅटर्न येईल. त्यानंतर इथं फिल्टरमध्ये जायचं आहे, नॉईजमध्ये जायचं आहे आणि ॲड नॉईज करायचं आहे. स्टायलाजवरती यायचं आहे आणि एम्बस मारायचं, त्याला एम्बस मारलेलं आहे म्हणजे ते एकदम रिअलिस्टिक दिसेल. ठीक आहे, त्यानंतर एक रेक्टँगल घेतलेला आहे आपल्या प्रीमियर लीगचं नाव टाकायला आणि आपण एक प्रीमियर लीगचं नेम वगैरे टाकलेलं आहे. हा जो फॉन्ट आहे तो आपला इन्फिनिटी 14चा फॉन्ट आपण वापरलेला आहे. बाकी हा फॉन्ट आहे ना, हा आपला श्रीदेवचा आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. श्रीदेवसाठी तुम्हाला कोडिंग करावं लागते. हे बघा, श्रीदेव 0713 हा फॉन्ट वापरलेला आहे, त्यासाठी कोडिंग करावं लागते. लक्षात असू द्या, क्रोमवरती जाऊन तुम्हाला टायपिंग वगैरे करायला लागतं. ठीक आहे, त्यानंतर आपण एक स्टेडियमचा फोटो ॲड केलेला आहे. बघा, अशा प्रकारे थोडक्यात दिसत असेल तुम्हाला स्टेडियमचा फोटो. हे तुम्हाला Pinterestवरती सर्च केलं ना, तर मिळून जाईल. स्टेडियम फक्त टाकायचे, क्रिकेट स्टेडियम, आणि भरमसाठ प्रकारे अशा प्रकारचे स्टेडियम येतील. त्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट केलेलं आहे. तर कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि बी दाबायचं आणि ओके करायचं फक्त. त्यानंतर ते ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल. किंवा इथं इमेजमध्ये यायचं, ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आणि ब्लॅक अँड व्हाईट चूज करायचं. त्यानंतर ते येऊन जाईल. पण याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं, लक्षात असू द्या. आपण केलेलं नाही आहे, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं मगच करायचं. ठीक आहे, त्यानंतर आपला बाकी हा रेक्टँगलचा भाग आहे, तर तो आपण डिसेबल करू. त्यानंतर ओनरचा इमेज ॲड केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या ओनरचा इमेज आपण ॲड केलेला आहे आणि का संघ मालक वगैरे आपण नेम टाकलेला आहे इथं. हे बघा, अशा प्रकारे संघ मालक. त्यानंतर त्याची आहे जी मागे रेक्टँगल आपण घेतलेला आहे एक, तो टाकलेला आहे आपण. ठीक आहे, त्यानंतर दुसरा रेक्टँगल आपण ऑन करू. तो खाली होता थोडक्यात लेअरमध्ये. हे बघा, अशा प्रकारे. ठीक आहे, हा जो फॉन्ट आहे ना, हा आपला याचा फॉन्ट आहे, श्रीदेव फॉन्ट आहे, लक्षात असू द्या. हे बघा, इथं श्रीदेव 4885 फॉन्ट आहे, लक्षात असू द्या. कारण हा फॉन्ट एकदम झाकच दिसतो, कोणत्या पण डिझाईनमध्ये टाका, एकदम कडक दिसेल. ठीक आहे, त्यानंतर बाकी राहिला आपला जो की हे सगळं रेक्टँगलचा भाग आहे. तर हे आपण जे की आपल्या संघ मालकाचा नेम आहे, त्यानंतर दुसऱ्या संघ मालकाचा नेम आहे, त्यानंतर आपल्याला जे की कॅप्टन वाईस कॅप्टन आपण टाकलेलं आहे ना, त्याचे रेक्टँगल आपण
टाकलेलं आहे. त्यानंतर आपलं जे कॅप्टनचा इमेज आपण टाकलेला आहे. त्यानंतर जे की याचा वरचा हेड बाहेर काढायचा असेल ना, तर काय करायचं, तर त्याचीच एक कॉपी मारून घ्यायची वरती, त्याला इनेबल करायची. जी की हा वरचा हेड असतो ना, आता याला जर आपण हे क्लिपिंग मास्क केलं तर हे पूर्ण रेक्टँगलमध्ये जातं आणि जे की वरचा भाग आहे तो येत नाही. मग काय करायचं, याची कॉपी मारायची. हे बघा लक्षात ठेवा, इथं कॉपी मारायची आणि त्याला काय करायचं, अल्ट दाबून मास्क लावायचं, म्हणजे ते पूर्ण विजिबल होईल, जाईल. त्यानंतर इथून ब्रश घ्यायचं आणि इथून व्हाईट कलर सिलेक्ट करून फक्त इथं पेंट करून द्यायचं, म्हणजे ते येऊन जाईल. ठीक आहे, तर आपण एखादा एक्झाम्पल बघू त्याचा. तर याची कॉपी मारू आपण पहिल्यांदा. तर कॉपी मारल्यावर ते वरती येत आहे. ठीक आहे, आता काय करायचं, अल्ट दाबायचं आणि मास्क लावायचं, म्हणजे ते पूर्ण जाईल. हे बघा गेलेलं आहे. फक्त आता हेडचा भाग आपल्याला ऍड करायचा. आता एक कॉपी काढली ना आपण, सेम कॉपी होती, त्यामुळे ते वरचं ते दिसलं बरोबर. पण आपण नॉर्मल फोटो ऍड करतो ना, तेव्हा समजा दिसत नाही ते. आपण याच्यामध्ये आपल्या रेक्टँगलमध्ये आपण क्लिप केलं, क्रिएट क्लिपिंग मास्क केलं की वरचा भाग जातो. आता काय करायचं, त्याची कॉपी मारली, नॉर्मल कॉपी मारायची, अल्ट दाबून मास्क लावायचं, लावलं आपण. त्यानंतर ब्रश घ्यायचं, इथून व्हाईट कलरवर सिलेक्ट ठेवायचं, त्यानंतर राईट क्लिक, हार्डनेस 100 ठेवायची आणि फक्त या बघा असं असं पेंट करून टाकायचं. झालं, आलं भाग, हेडचा भाग आला. मला वाटतं समजलं असेल तुम्हाला कशा प्रकारे केलं आपण. जर समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा आणि आपण पुढे अजून एक्सप्लेन करणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे, तर अशा प्रकारे करायचं. त्यानंतर आपण दुसरा भाग वाईस कॅप्टनचा ऑन करू. त्यानंतर सेम रेक्टँगल आहे एक चौकोनी, त्यानंतर वाईस कॅप्टनचा फोटो, नंतर त्याला वरचा आपण जी कॅप टाकली ती कॅप इनेबल केली. सॉरी, डोक्याचा भाग जो आपला टाकला तो इनेबल केला. ठीक आहे, त्यानंतर आपले टेक्स्ट आहेत कर्णधार. याचा फॉन्ट आपण कोणता, तर श्रीदेव 0713 ठेवलेलं आहे. त्यानंतर उपकर्णधार आणि नंतर त्यांची नावे. ठीक आहे, अशा प्रकारे नावे आली. कर्णधार उपकर्णधार यांची नेम आले. त्यानंतर आपण एक लाईट ऍडजस्ट केलेली आहे साईडने, एकदम क्वालिटी दिसते ती लाईट. हे बघा आपण इनेबल करू. हे बघा अशा प्रकारे लाईट सॉलिड, तुम्ही स्पॉट लाईट टाकली ना पिंटरेस्ट वरती तरी अशा प्रकारची येऊन जाईल. आणि आपण मटेरियल मध्ये पण देणार आहे, काय काळजी करू नका त्याबद्दल. अशा प्रकारे. ठीक आहे, तुम्हाला एखादा मी नमुना दाखवतो कशा प्रकारे सर्च करायचं. पिंटरेस्ट ओपन करायचं. हे बघा पिंटरेस्ट ओपन होईल. पिंटरेस्ट ओपन झालं. आता इथं टाईप करायचं आपल्याला स्पॉटलाईट, स्पॉट लाईट, त्यानंतर ओके करायचं. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे भरपूर आपल्याला स्पॉटलाईट येतात. तर कोणती पण स्पॉटलाईट तुम्ही घेतली, फक्त स्ट्रेच करायची. हे बघा ही पण चालेल, फक्त तुम्हाला स्ट्रेच करता आली पाहिजे. हे बघा इथं पण आहे सेम, आता तर सेम आलेली आहे बघा. फक्त आपल्याला हे करायची. ही बघा हीच आपण वापरलेले. फक्त इथून राईट क्लिक मारून कॉपी इमेज करायचं किंवा 3 डॉट वरून डाउनलोड करायचं किंवा डायरेक्ट तुम्ही गुगल वरती ओपन करून घेतलं तरी चालेल. ठीक आहे, तर हीच आपण वापरलेली. तर राईट क्लिक कॉपी इमेज, त्यानंतर कंट्रोल V करायचं आणि याचा जो ब्लेंड मोड असेल तो स्क्रीन करून टाकायचा. त्यानंतर हे बघा सेम आलेली, त्याच तशीच आपण ऍड केलेली. ठीक आहे, तर हे आपण डिलीट करून टाकू पहिल्यांदा. तर डिलीट. ठीक आहे, अशा प्रकारे आपला अर्धा भाग तर झालाय. त्याचप्रमाणे आता पुढचा भाग बघू आपण. तर आपण आता ऍड केलेले आहेत जे की आपले टीममध्ये जेवढे पण लोक आहेत ना त्यांचे सर्वांचे आपण फोटोज ऍड केलेले आहेत. सेम अशाच प्रकारे ऍड केलेले आहेत. आपण फोटो घेतला, हे बघा अशा प्रकारे फुल स्क्रीन आपण फोटो घेतलेला आहे. खालून थोडं मॅच कलर केलेलं आहे, आपण मास्क लावून केलेलं आहे. आता इथं आपण कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट केलं त्यामुळे ते मिक्स झालेलं आहे. त्यानंतर वरचा भाग एनेबल केला की आपला डोक्याचा भाग आला. याचप्रमाणे आपण केलेले. याची कॉपी मारायची वरती, त्यानंतर अल्ट दाबून मास्क लावायचं आणि नंतर ब्रश घेऊन पेंट करून टाकायचं. आणि खालचं तुम्हाला माहितच आहे मॅच कसं करायचं. तर त्याचं पण एक मी तुम्हाला डेमो दाखवतो. समजा याचं मॅच कलर करायचे आपल्याला, असं जरा खालून इरेज करायचे. तर इथं यायचं, मास्क लावायचं, त्यानंतर इथून ग्रेडियंट वरती जायचं, इथं यायचं बेसिकमध्ये आणि 2 नंबर ऑप्शन सिलेक्ट करायचं. त्यानंतर ब्लॅक कलर असं शिफ्ट दाबून वरती केलं कधी हे बघा इरेज होत आहे. हे बघा इरेज होत आहे. आता एवढं नाही करायचं आपल्याला, कंट्रोल Z ने आपण मागे जाऊ. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. सेम प्रोसेस वरती कॉपी घेतली, अल्ट दाबून मास्क लावलं आणि इथून ब्रशने पेंट केलं. त्यानंतर पुढे बघू आपण. आता आपला लोगोचा भाग आहे. वरती आपण एक सर्कल घेतलेला आहे. इथूनच इलिप्सल टूल, हे बघा राईट क्लिक मारलं, इलिप्सल टूल शिफ्ट दाबून सर्कल काढला आपण आणि त्याच्यामध्ये आपला लोगो इथं ऍड करून दिला. ठीक आहे, हा लोगो आपल्याला टीम वाल्याने दिलता.
त्यामुळे आपल्याला बनवायला नाही लागला, डायरेक्ट आपण टाकून दिला. ज्याने आपल्याला ऑर्डर दिली ना त्यानेच आपल्याला लोगो पण दिला. ठीक आहे. त्यानंतर जे की ग्रुप वाईज आपण जसे जसे नेम वगैरे आहेत ना तसं आपण हे फोटोज ॲड केलेले आहेत, म्हणजे आपल्याला जास्त कन्फ्युजन व्हायला नको म्हणून. ठीक आहे. तर इथं फक्त हे इनेबल केलं की दुसरा फोटो आला. याला पण सेम प्रोसेस आहे, सेम याच प्रकारे, फक्त रेक्टँगलचा कलर आपण चेंज केलेला आहे. इथं जरा डार्क केला, इथं जरा लाईट तपकिरी आपण ठेवलेला आहे. जो की रेडवाला डार्क रेड आहे ना, केलं ना तो असं येईल. अजून डार्क केलं तर असं येईल, हा कलर येईल. ठीक आहे. तर हे सर्वांना सेम प्रोसेस आहे. एक फोटो घेतला आपण, प्रॉपर मॅच केला. त्यानंतर याला रेक्टँगलमध्ये आपल्याला क्लिप केला. आता क्लिप कसं करायचं तुम्हाला तर माहितीच आहे. अल्ट दाबून इथं हे बघा अशा प्रकारे क्लिपचा ऑप्शन येतो. क्लिक करायचं किंवा राईट क्लिक आणि इथं क्रिएट क्लिपिंग मास्कचा ऑप्शन येतो. हे बघा. आता याला नाही येणार कारण आपण ऑलरेडी क्लिप केलेलं आहे, त्यामुळे आला नाही. ठीक आहे. आता याला येईल. हे बघा राईट क्लिक मारायचं फक्त आणि हे बघा क्रिएट क्लिपिंग मास्क. ठीक आहे. समजलं. त्यानंतर तिसरा फोटो आपण घेतलेला आहे. चौथा फोटो सेम सेम याच प्रकारे घेतलेला आहे, काही चेंजेस नाही अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे सर्व आपण इनेबल करू. हे फक्त आपण फोटो घेतलेला आहे, सेम प्रोसेस आहेत. फोटो घेतलेला आहे, त्याची कॉपी मारलेली आहे, खालून मॅच केलेला आहे, वरून हेडचा भाग ऑन केलेला आहे. त्यानंतर लाईटचा भाग ॲडजस्ट केलेला आहे. बघा जी वरची साईड लाईट मारलेली आहे ना तीच आपण एका बाय एक सर्व प्रकारे इनेबल करून घेऊ. सेम प्रोसेस आहे, असेच ॲड केलेले आहेत आपण. ठीक आहे. हे बघा अशा प्रकारे इथं आणि इथं. त्यानंतर आपण एक एक्सप्लोजर मारलेलं आहे. बघा जरा फरक तुम्हाला जाणवेल. एक्सप्लोजर एनेबल केला की जरा उजेड उजेड सारखा आपल्याला प्रकाश वाटतो जास्त, नाही का, काय म्हणतात त्याला, जास्त फ्लो दिसतोय. तर ते एक्सप्लोजर इथून ॲड करायचं, ॲडजस्टमेंट एक्सप्लोजर, आणि इथून थोडं वाढवलं की झालं. ठीक आहे. यामध्ये जास्त वाढवलेलं नाही आहे, 0.22, जास्त नाही. त्यानंतर आपल्याला जे की ट्रॉफीचा भाग आहे त्याच्या खालचा हे ते आपण ट्रॉफीज इनेबल करू. हे बघा वरती ट्रॉफी आपण ॲड केलेला आहे. जास्त भाग आपण नाही ॲड केलेला लीगचा, फक्त एक एक ट्रॉफी ॲड केलेली आहे. इथं ट्रॉफी घेतलेली आहे आणि खालून मॅच कलर केलेला आहे. जे की कसं करायचं तुम्हाला दाखवतो. आता समजा हा आहे ना, आपण ऑफ करून टाकू. हे बघा ऑफ केलं. एक नवीन लेअर घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर ब्रशचा भाग घ्यायचा, राईट क्लिक मारायचं आणि याला अशा प्रकारे चपटा करून टाकायचं. त्यानंतर इथून ब्लॅक कलर सिलेक्ट ठेवायचं आणि जरा कमी करायचं साईज. त्यानंतर अशा प्रकारे इथं मारायचं. पहिला डार्क, आपले हार्डनेस जास्त राहिले वाटतं. हे बघा जास्त हार्डनेस 0 पाहिजे, जरा मापात अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे जरा स्टेबल करून घ्यायचं. त्यानंतर थोडं मोठं करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे करून द्यायचं. ठीक आहे. आय थिंक तुम्हाला समजलं असेल सर्व. ते डिलीट करून टाकू आपण आणि त्यानंतर आपलं रेग्युलर ऑन करून टाकू. त्यानंतर आपलं काय लोगोचा भाग आपण ॲड केलेला आहे, इथं एक केलेला आहे. त्यानंतर इकडे आपण नंबर टाकलेला आहे आणि तिसरा लोगो आपला इथे आपण टाकलेला आहे बघा अशा प्रकारे. ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटला फायनल टच इफेक्ट मारलेला आहे. तर तो कसा मारायचा तुम्हाला दाखवतो. तर काय करायचं, प्लसमध्ये जायचं, नवीन लेअर आली एम्प्टी लेअर, कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि ई दाबायचं. लक्षात असू द्या ई दाबायचं, ई. ठीक आहे. एलिफंटचा ई. त्यानंतर राईट क्लिक मारायचं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं, कंट्रोल शिफ्ट ए दाबायचं, म्हणजे आपला कॅमेरा ओपन होईल. ठीक आहे. थोडा लोड घेईल, 1 मिनटं. त्यानंतर इथं ब्राउज प्रोफाईल, त्यानंतर आर्टिस्टिक, आणि तो कोणता पण मारा, एकदम टॉपचे दिसतात सर्व. फक्त जास्त डल नका मारू कारण आपले डिझाईन डार्क आहे आणि जरा भारी दिसले पाहिजे. अशा प्रकारे आपण त्या डिझाईनमध्ये ना 4 मारलेलं आहे, 4 का 2 मारलेलं आहे, मला जास्त काय आठवत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणता पण घेतला ना एक, सर्वात आधी 0 अमाऊंट करायची, नंतर थोडं 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 वाढवत घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे. आणि जिथं बेस्ट वाटलं ना तुम्हाला ते ठेवायचं आणि फक्त ओके करायचं. तर एवढं ठेवू आपण, ओके करू. हे बघा, हे बघा आपलं फायनल टच इफेक्ट मारलेलं आहे. ठीक आहे. तर एकदम कडक डिझाईन झालेली आहे मला वाटतंय. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स करून नक्की सांगा कशी डिझाईन झाली आपली. बाकी आपल्या बाकीच्या व्हिडिओ बघा आणि आजच्यासाठी एवढंच. बाकी याचं सर्व मटेरियल आहे ना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्रामला नक्की जॉईन करा आणि आपल्या इंस्टाग्रामला पण नक्की फॉलो करा. आणि अशाच प्रकारचे अजून क्रिकेटचे आपल्याला 1-2 डिझाईन आपण अजून टाकणार आहे.
तर त्यासाठी नक्कीच बेसिक टू ॲडव्हान्स आपण शिकवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता. त्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स सर्व काही शिकवणार आहे. नवीन डिझाइन असणार आहे, नवीन कलर, नवीन सर्व काही, नवीन कन्सेप्ट असणार आहे. तर नक्कीच त्याला पण भरभरून प्रेम द्या. याला पण भरभरून प्रेम दिला तर आपण अजून अशाच प्रकारचे एकदम कडक टॉपचे डिझाइन ट्युटोरियल टाकत राहू. ठीक आहे, तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.